ऍक्च्युली आपण इथे आलेलो असतो ते फेडायलाच आलेलो असतो. असं नाहीये की आपल्याला आपल्या आई वडिलांनी जन्म दिला. हेही ठरलेलं आहे की आपल्याला कोणाच्या गर्भामध्ये जायचंय, की आपले आई वडील कोण असणार आहे किंवा आपला भाऊ कोण असणार आहे, इवन दो मुलं कोण असणार आहेत हेही ठरलेलं आहे, हेही लिहिलेलं आहे. इवन म्हणजे समजा मूल असं म्हणतात की आपलं मूल आणि आपण हे मागच्या जन्मी शत्रू होते. आता कित्येक पोरं असे असतात की भयंकर त्रास देतात, की ते बेरेबल नसतं आई वडिलांना, पण का सहन करतात? का तर तो मुलगा आहे माझा. हाच त्रास त्या सोलनी ह्या सोलला मागच्या जन्मी दिलेला असतो, म्हणून ते ह्या वेळेस फेडत असतात. आणि ह्याच आपण इंटरलिंक कुठेतरी ह्या गोष्टींना लावू शकतो की बाबा एकमेकांवर प्रेम करतायत पण त्यांना लग्न नाही करायचंय, तर कुठेतरी विषय असा येतो की बाबा फॅमिली मॅटर आहेत किंवा एक जनरल म्हणजे आजकालच्या घडीला की चल मला तुझ्या बरोबर वेळ घालवायला आवडतोय, मी घालवते, पण मला बंधनात नाही अडकायचं. त्याचं मागे कनेक्शन लावायचं झालं तर कदाचित असं आपण म्हणू शकतो की त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं, लग्न झालं, पण त्यांचं निभावलं गेलं नाही. म्हणून ह्या जन्मी ते निभावलं गेलं नाही, तिथे वाद झाले, तिथे भांडणं झाली, म्हणून तेवढा एक फक्त पॅच क्लिअर करण्यासाठी ते इथे आलेत, असंही आपण म्हणू शकतो. त्याचं क्लॅरिफिकेशन नाही मला सांगता येणार, कारण तसं बघायला गेलं तर कुणाशी कुणाशी ओळख आपली होते ना, ठरलेलं असतं. अगदी प्रत्येकाचा पॅच असतो की हा माणूस मला भेटलाय ना 2 दिवसापुरता भेटलाय, पण त्या 2 दिवसात मला त्यांनी फार त्रास दिला मानसिक, की भयंकर प्रश्न विचारले, कुटकुट केली, किरकिर केली. ते तेवढा पॅच फक्त फेडायचा असतो आपल्याला, संपला विषय, तिथंच मॅटर क्लोज. आता मी एक गोष्ट ऐकली होती, किती खरी किती खोटी मला माहित नाही. भीष्म पितामह यांना बाणांच्या शय्येवर का झोपवलं गेलं? कशावर? बाणांची शय्येवर. बाणांच्या शय्येवर हम्म. का? हम्म. तर खूप जन्म मागे 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 जात गेलं तर त्यांनी एका कीटकाला असा त्रास दिला होता हा. की काटा टोचला होता आणि त्याची शिक्षा म्हणून त्यांना ते झोपायला लागलं होतं. त्या माशीला काटा टोचला होता, कीटकाला काटा टोचला म्हणून त्या बाणांच्या शय्येवर त्यांना झोपायला लागलं होतं. अर्थात ही गोष्ट आमच्या आजी आजोबांनी सांगितली, अर्थ तोच आहे.